नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण बीए तृतीय वर्षातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा 5व्या सत्रातील भारताचा भूगोल नावाचा पेपर या ठिकाणी अभ्यास करू. मित्र, भारताची प्राकृतिक रचना बघत असताना आपण उत्तर भारतीय मैदानी पर्वतीय प्रदेश या ठिकाणी बघितलेला आहे. त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आपण आता या ठिकाणी बघू लागलो आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये देखील आपण राजस्थानचे मैदान बघितलं. त्यानंतर पंजाब आणि हरियाणाचं मैदान या ठिकाणी आपण बघितलेले आहे. मित्र, पंजाब आणि हरियाणाच्या मैदानानंतर भारतामध्ये जे अतिशय महत्त्वपूर्ण असं मैदान आहे ज्याला आपण गंगेचं मैदान असे म्हणतो. हे गंगेचे मैदान, गंगा ही जी काही नदी आहे ही आपल्या हिमालय पर्वतातून उगम पाऊस जवळपास 2400 किलोमीटर बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. 2400 किलोमीटर पर्यंत तिच्या प्रवाहाचा मार्ग आहे आणि ही नदी मग बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. या गंगा नदीने मग उत्तराखंड असेल किंवा उत्तर प्रदेश असेल किंवा बिहारचा भाग असेल किंवा उत्तरांचल किंवा पश्चिम बंगालचा भाग असेल, या भागामध्ये सुपीक असे गाळाचे मैदान तयार केले. या गंगा नदीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की जवळपास उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल, बिहार या राज्यामध्ये 3,57,000 चौरस किलोमीटर क्षेत्र हे मैदानाचे निर्माण केले आहे. ज्या मैदानामध्ये आपल्याला असं दिसून येतं की गंगा नदी आणि तिच्या ज्या काही उपनद्या आहेत, मग यमुना असेल किंवा शोण असेल, घागरा, गंडक, कोसी अशा ज्या काही तिच्या नद्या आहेत, उपनद्या आहेत, या उपनद्यांच्या अनुषंगाने आणि गंगा नदीच्या अनुषंगाने आपल्याला असं दिसून येतं की एक सुपीक असं गावाचं मैदान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून भारतातील असणारी एक महत्त्वपूर्ण नदी आणि या नदीच्या माध्यमातून, गंगा नदीच्या माध्यमातून निर्माण झालेलं गंगेचं मैदान हे आज आपण या ठिकाणी अभ्यास करू. मित्र, गंगा नदीचा मैदानाचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की जवळपास 3,57,000 चौरस किलोमीटर क्षेत्र या मैदानानं व्यापलेलं आहे. म्हणजे अतिशय मोठं असं क्षेत्र आणि जवळपास 4 ते 5 राज्याचं क्षेत्र या गंगेच्या मैदानामध्ये व्यापले गेलेलं आपल्याला दिसून येतं. मग अशा भागामध्ये या गंगेच्या मैदानाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर निश्चित त्याचे काही भाग या ठिकाणी करावे लागतील. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की हिमालयाच्या पायथ्यापासून ते तिच्या मुखापर्यंत, म्हणजे ती ज्या वेळेस बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते अशा तिच्या मुखापर्यंत या गंगेच्या मैदानाचे आपण 3 भागामध्ये विभाग या ठिकाणी केलेले आहे. त्यातला पहिला जो भाग आहे तो आहे ऊर्ध्व गंगा मैदान. ऊर्ध्व गंगा मैदान, ऊर्ध्व म्हणजे जो काही वरचा गंगा मैदान आहे, गंगेचं मैदान आहे, हे वरच्या बाजूला असलेले गंगेचं मैदान ऊर्ध्व गंगा मैदान अशा पद्धतीने आपण म्हटलेलं आहे. आता 3 भागामध्ये ज्यावेळेस आपण या गंगेचं मैदानाचं विभाजन केलेलं आहे, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अभ्यास हा सोपा व्हावा आणि योग्य पद्धतीने
पद्धतीने आपल्याला अभ्यास करता यावा यासाठी आपण 3 भागामध्ये त्याचे विभाजन केलं. त्यामध्ये पहिला भाग जो काही अप्पर ज्याला म्हणतो किंवा आपण वरचा ज्याला म्हणतो किंवा उर्दू गंगेच्या मैदानाचा जर भाग आपण बघितला मित्रांनो तर आपल्याला असं दिसून येतं की हे मैदान हिमालयाच्या पायथ्यापासून ते गंगा यमुनाच्या संगमापर्यंत पसरलेले आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून तर या हरिद्वार या ठिकाणी गंगा यमुनाचा जो काही संगम होतो या गंगा यमुनाच्या या संगमापर्यंत हरिद्वार या ठिकाणी गंगा यमुनाच्या या संगमापर्यंत हे मैदान या ठिकाणी आपल्याला पसरलेलं दिसतं. मग आपल्याला असं दिसतं की हिमालयाच्या पायथ्यापासून हे मैदान सुरू होतं आणि साधारणतः या मैदानाची उंची जर आपण बघितली तर निश्चित हे गंगाच्या हिमालयाच्या पायथ्यापासून सुरू असल्यामुळे निश्चित हा भाग इतर मैदानी प्रदेशाच्या मानाने उंच असलेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः 300 मीटर ते 100 मीटर पर्यंत उंचीचा हा गंगाच्या मैदानी प्रदेश आहे की जो उर्दू गंगेचा मैदानी प्रदेश आहे. उत्तर भागामध्ये खास करून पायथ्यालगतचा जो काही भाग आहे हा निश्चित तीव्र उताराचा आहे. या मैदानी प्रदेशाचा तीव्र उताराचा भाग आहे असून त्यामुळे या गंगाच्या उर्ध्व भागामध्ये गंगा नदीच्या या जे काही मैदान तयार झालेलं आहे त्याच्या उर्ध्व भागामध्ये तिला येऊन मिळणाऱ्या जे काही उपनद्या आहेत या उपनद्यांनी 5 ते 10 मीटर खोलीच्या गळ्या निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात. की पात्रामध्ये 5 ते 10 मीटर खोलीच्या गळ्या, कारण पाण्याच्या प्रवाहाला तीव्र असा उतार आहे आणि त्यामुळे पाण्याच्या प्रवाह हा तीव्र स्वरूपामध्ये वाहत असल्यामुळे उतारामुळे त्या ठिकाणी या पाण्याच्या प्रवाहाचं घर्षण आणि त्यांनी सोबत आणलेले जे काही पदार्थ आहेत यांचं घर्षण नदी पात्राच्या तळभागाशी होतं आणि मग तळभागाशी झाल्यामुळे वेग आणि पाण्याची असणाऱ्या तीव्रता यामुळे त्या ठिकाणी खोल अशा प्रकारच्या 5 ते 10 मीटर खोल असणाऱ्या काही गळ्या या गंगा नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. या ज्या काही नद्या आहेत या गंगा नदीला येऊन मिळण्या अगोदर ही जी काही या ठिकाणी गंगा नदी वाहते या गंगा नदीला येऊन मिळण्या अगोदर या साधारणतः तिला समांतर अशा पद्धतीने वाहतात. ती अगदी काटकोनामध्ये येऊन या गंगा नदीला मिळत नाही तर या गंगा नदीच्या असणाऱ्या प्रवाहाला काही काळ या भागामध्ये त्या समांतर वाहतात. जसजसे उतारमान कमी होत जाते तसतसे प्रवाहाची गती देखील या नद्यांची कमी होते. तिच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यांची गती कमी होते. त्यामुळे या नद्यांच्या आणि गंगा नदीच्या पात्रामध्ये कुंडलाकार सरोवर, वालुकामय पट्टे आणि नद्याने मार्ग बदलल्याची पुरावे देखील आपल्याला या नदी प्रवाहाच्या अनुषंगाने या उर्ध्व गंगेच्या मैदानामध्ये आपल्याला दिसून येतात. या मैदानाच्या पश्चिम भागात गंगा यमुना दुवाबाही या मैदानाच्या पश्चिम भागामध्ये जर आपण बघितलं तर या पश्चिम भागामध्ये या ठिकाणी येणारी गंगा नदी आणि या ठिकाणी वाहणारी जी काही या ठिकाणी येणारी यमुना नदी आणि या ठिकाणी वाहणारी जी काही गंगा नदी आहे यांचा दुवा यांच्या मधला भाग या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. याच भागात बऱ्याच अंतरापर्यंत यमुना नदी ही तिच्या खोल पात्रातून वाहताना आपल्याला दिसते.
यमुना नदीच्या जो काही उजवीकडील भाग आहे, म्हणजे यमुना नदीच्या वाहत असताना जो काही उजवीकडील भाग आहे, हा मात्र या भागापेक्षा, त्याच्या डावीकडील भागापेक्षा निश्चित उंच असलेला आपल्याला दिसून येतो. यमुना नदीच्या गंगा यमुना नदी दोआबाच्या पूर्वेस रोहिला खंडचे मैदान, या ठिकाणी या दोआच्या पूर्वेस रोहिला खंडचे मैदान, इथे बघा मागे खंड आहे, या ठिकाणी असणारं रोहिला खंडचं मैदान, बुंदेलखंड रोहिला खंडचं मैदान या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. पुढे ते अवधच्या असणाऱ्या मैदानामध्ये विलीन झालेलं आपल्याला दिसतं. घागरा नदी ही या अवधच्या मैदानातून, जी काही या ठिकाणी घागरा नदी वाहते, ही या घागरा नदी ही अवधच्या असणाऱ्या या भागातून ही गंगा नदीला येऊन मिळालेली आपल्याला दिसून येते. घागरा नदीने बऱ्याच वेळेस तिचे पात्र बदलण्याचे पुरावे देखील या ठिकाणी आपल्याला या ऊर्ध्व गंगा मैदानी प्रदेशामध्ये दिसून येतात. तर मित्रहो, अशा पद्धतीने आपण या भारताच्या प्राकृतिक रचनेतील मैदानी प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये देखील गंगेचं मैदान आणि गंगेच्या मैदानामध्ये देखील ऊर्ध्व गंगेचं जे काही मैदान आहे हे या ठिकाणी बघितलेलं आहे. धन्यवाद.